गोसेखुर्द प्रकल्पातील 21,427 प्रकल्पग्रस्त यांनी नोकरीऐवजी 2,90,000 रुपये 2016च्या दरम्यान स्वीकारले होते आणि त्यामुळे यांना प्रकल्पग्रस्ताचा दाखला मिळणार नाही व यांना सरकारी नोकरी मिळणार नाही अशा पद्धतीची भूमिका प्रशासनाची होती। कारण की यांनी नोकरीऐवजी पैसे स्वीकारले होते मोबदल्याशिवाय। त्यानंतर काही लोकांना प्रकल्पग्रस्ताचा दाखला मिळाला होता पूर्वीच, तर त्याची वैधता संपली अशा पद्धतीची भूमिका विभागाने घेतली। त्यामुळे काही लोकांना सरकारी नोकरी लागून गेली, परंतु प्रकल्पग्रस्त दाखला वैध नाही असं कारण सांगून त्यांना नोकरी देण्यापासून वंचित ठेवण्यात आलं। त्यासोबतच इतर सर्व प्रकल्पग्रस्त देखील सरकारी नोकरीमध्ये जे आरक्षण आहे त्या आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नव्हते। यांचं 50% आरक्षण होतं, तो देखील हिरावून घेण्यात आला। त्यासोबतच जेव्हा हे लोक कोर्टात गेले, कोर्टाने देखील यांची याचिका फेटाळली की कोर्टात यांनी विनंती केली होती की आम्ही 2,90,000 परत करतो पण आम्हाला नोकरी द्या, पण कोर्टाने देखील यांची याचिका फेटाळली होती। या संदर्भामध्ये विधान परिषदेमध्ये परिणय फुके यांनी प्रश्न उपस्थित केला होता, तेव्हा ही फाईल विभागाने निगेटिव्ह उत्तर दिलं होतं, पण मी त्याला थांबवलं। कालांतराने स्थानिक आमदार यांनी देखील माझ्याकडे बैठक लावली। बैठक लावल्यानंतर जेव्हा पूर्ण विषयाचा अभ्यास केला, ही केस पूर्णपणे ब्रॉड डेड होती माझ्यासमोर। म्हणजे पेशंट व्हेंटिलेटरवर असला तरी वाचवता येत होतं, परंतु हायकोर्टातून हारल्यामुळे ही केस डेड होती। पण या डेड केसला जिवंत कसं करायचं म्हणून मी एक 5-7 पानाची नोट लिहिली आणि नोट लिहून यांचा क्लेम कसा संयुक्तिक आहे, कायद्याचा जो प्रकल्पग्रस्ताचा हक्क आहे तो पैसे देऊन कसं हिरावून घेता येत नाही याच्या संदर्भामध्ये नोट लिहिली। लिहिल्यानंतर मंत्र्यांची सही घेतली, मुख्यमंत्री महोदयांनी 1 मिनिटात सही केली। नंतर हा GR मी काढलेला, या GR नुसार आता यांना 2,90,000 देखील परत करण्याची गरज नाही आणि यांना पूर्ण 21,427 लोकांना प्रकल्पग्रस्ताचा दाखलाही मिळेल आणि यांना नोकरीमध्ये जो आरक्षण आहे तो देखील कायम राहील। आणि त्यामुळे हे सर्व लोक यांना सरकारी नोकरी लागली होती, आता ऑर्डर मिळत नव्हती, कारण की दाखला अवैध ठरला होता। आता यांचा दाखलाही वैध ठरला आणि 2,90,000 परत करण्याची गरज नाही। हे सर्व प्रकल्पग्रस्तांसाठी हा निर्णय करता आला आणि आता माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो महामंडळ केला प्रकल्पग्रस्ताचा मदत पुनर्वसन मंत्री म्हणून, त्या महामंडळाला अधिक मजबूत करायचं काम, सरकारी योजनेमध्ये प्रकल्पग्रस्ताला लाभ देण्याची योजना आणि सोबतच या प्रकल्पग्रस्ताला देखील न्याय मिळालेला आहे। हे सर्व मला करता आलं कारण की एकनाथ शिंदे साहेब पहिले तर सर्वात पहिले माझ्या मतदारसंघाची जनतेने मला आमदार केलं म्हणून, शिंदे साहेबांनी मला मंत्री केलं म्हणून आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्या प्रस्तावित केलेल्या फाईलवर 1 मिनिटात सही केली म्हणून हे मला करता आलं। त्यामुळे हा सत्कार माझा नाही तर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा आहे। खरं म्हणजे सत्कार त्यांचा व्हायला पाहिजे, पण आपण सर्व आले त्यासाठी आपला धन्यवाद। आणि मी आपला संदेश माननीय मुख्यमंत्री महोदयाला आणि उपमुख्यमंत्री महोदयाला तुम्ही विमानात सांगितलाय, जेव्हा मुख्यमंत्री महोदय येतील तेव्हा आपण माझा सत्कार करण्यापेक्षा त्यांचा सत्कार केला तर धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।